नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊजवरून माप घेऊन फोरटक्स ब्लाऊज शिवायला सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। सर्वात अगोदर आपण ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचं, हुका लावून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने मुंड्याच्या या साईडपासून तर दुसऱ्या साईडपर्यंत टेप धरायचा आणि मोजायचं। तर बघायचं, तर बघा आपलं 17 इंच आलेलं आहे। तर 17चा डबल 34, तर बघा आपली 34ची छाती आलेली आहे। तर अशा पद्धतीने टेप फोल्ड करून बघायचं। तर बघा 34 आलेली छाती। तर हे माप सगळे एका वहीवर मांडून घ्यायचे। तर बघा आता ब्लाऊजला बॅक साईडने करायचं आहे अशा पद्धतीने आणि शोल्डरच्या या जॉईंटपासून तर कमरेपर्यंत अशा पद्धतीने टेप धरायचा आणि मोजायचं। तर 13.5 इंच ब्लाऊजची उंची आलेली आहे। तर बघा इथे उंची 13.5 इंच मांडायची। तर बघा आता ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा अशा पद्धतीने, व्यवस्थित ठेवायचा अगदी आणि शोल्डरच्या या जॉईंटपासून तर दुसऱ्या जॉईंटपर्यंत अशा पद्धतीने टेप धरायचा। तर बघा 10.5 इंच शोल्डर आलेले आहे। तर पाठीमागचा गळा मोजायचा या पद्धतीने। तर पाठीमागचा गळा 8.5 इंच आलेला आहे। आता कमरेचं माप मोजायचं। तर बघा कमर आपली 15 आलेली आहे। 15चा डबल 30 इंच। आता पुढचा गळा मोजून घ्यायचा अशा पद्धतीने। तर बघा पुढचा गळा आपला 6 इंच। आता बाही लांबीचं माप बघायचं। तर अशा पद्धतीने बाही लांबी मोजायची आहे। या बाहीची लांबी कमी होती म्हणून मला कस्टमरने 8.5 इंचाची बाही शिवाय सांगितलेली आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाही मोजून घ्या आणि दंडगेर मोजून घ्या, जेवढं तुमचं ब्लाऊज आहे तेवढं। तर बघा सगळे माप काढून घेतली मी। तर आता हे माप टाकून ब्लाऊजची कटिंग करू आपण। चला तर मग कपड्यावर कटिंग करू। तर सर्वात अगोदर हा कपडा आहे, याला अशा पद्धतीने डबल फोल्डमध्ये घडी टाकायची। जेवढी आपल्याला घडी पाहिजे तेवढीच टाकायची, एक्स्ट्रा कपडा घ्यायचा नाही, म्हणजे आपला कपडा एक्स्ट्रा वाया जाणार नाही। तर बघा अशा पद्धतीने मी 10.5 इंचाची घडी टाकून घेतली। तर इथे उंचीचं माप टाकायचं आहे। तर आपली 13.5 इंच उंची आली होती, तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर बघा 14.5 इंचावर मी मार्किंग केली आणि अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन ओढून घेतली। आता इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर होतं आपलं 10.5 इंच, 10.5चा निम्म 5.25 आणि त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिंगसाठी। तर 5.5वर शोल्डर टाकले मी, 6 इंचवर मुंडा टाकला। इथून चेक करायचं 5.5 आहे का, तर अगदी व्यवस्थित आहे। तर आता हे दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे, या साईडने सुद्धा जोडून घ्यायचं। आता बघा इथं मुंड्याच्या वरती कोपऱ्यामध्ये बॅक साईडचा मुंड्याचा 1.5 इंचावर शेप द्यायचा। इथे 8.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि अशा पद्धतीने बॅक साईडच्या मुंड्याचा गोल शेप द्यायचा। आता इथं गळा रुंदी टाकली मी 2.5 इंच। तर इथं आपल्या बॅक साईडचा गळा होता 8.5 इंच, तर त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा। तर 9 इंचावर मी गळा उंची टाकली। इथे 2.5 इंच घेऊन अशा पद्धतीने चौकोर बॉक्स तयार करून घेतला। तुम्हाला जर गळ्याचा आकार देता येत नसेल तर बघा मी वाटीच्या मदतीने दिला, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने देऊ शकता। तर आता आपली बॅक पार्टची मार्किंग कंप्लीट झाली। आता ही कट करून घ्यायची। तर बघा बॅक पार्टची मार्किंग कंप्लीट झालेली आहे। आता ही घडी आपल्याला 1 इंचानं वाढवून घ्यायची अशा पद्धतीने। तर बघा 1 इंचानं घडी वाढवून घेतलेली आहे आणि ज्या साईडने ओपन बाजू आहे त्या साईडने मी गळ्याचा आकार ठेवलेला आहे अशा पद्धतीने। आता ही बॅक पॅटर्न जसं आहे तसंच कपड्यावर आखून घ्यायचा, फक्त गळा नाही आखून घ्यायचा। आता खालच्या साईडने 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं। आता हा बॅक पॅटर्न उचलून घ्यायचा। तर बघा आता या साईडने आपल्याला पुढच्या गळ्याची उंची टाकायची आहे। तर पुढच्या गळ्याची उंची होती 6 इंच, तर त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। तर 6.5 इंचावर मी उंची टाकली आणि 2.5 इंच रुंदी घेतली आणि अशा पद्धतीने चौकोर बॉक्स तयार केला। आणि मुंड्याचा आकार मी 6 इंचावर दिलेला होता। तर
अशा पद्धतीने 6 इंच घेऊन या साईडला सुद्धा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. तर पुढच्या मुंड्याचा शेप 1 इंचवर द्यायचा बघा. तर इथे खालच्या साईडने क्रॉसपट्टी टाकली मी 2.5 इंचावर. या साईडने सुद्धा 2.5 इंच घेतलं आणि स्केलच्या मदतीने हे दोन्ही पॉईंट जोडून घेतले. आता या साईडने इथे वरती 1 इंच घ्यायचं, या साईडने 1/2 इंच आणि अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला शेप द्यायचा. तर पुढच्या गळ्याचा शेप मी वाटीच्या मदतीने दिला अशा पद्धतीने. आता हे पॉईंट जोडून घ्यायचे अशा पद्धतीने. तर आता ही मार्किंग आपण कट करून घेऊ आणि पुढची मार्किंग नंतर करू. तर आता हे पॅटर्न कट करून घेतला मी. आता इथं आपल्याला टक्सची रुंदी टाकायची आहे 4 इंचावर. इथे गळ्यापासून खाली 3.5 इंच घेतलं. या साईडने क्रॉसपट्टीच्या वर 2 इंच. इथे टक्सची उंची घेतली 2 इंच आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घेतले. आता या टक्स पॉईंटपासून इथे 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि अशा पद्धतीने ही जोडून घ्यायचं. आता या पॉईंटपर्यंत इथे 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा, परत इकडे जोडून घ्यायचं आणि या पॉईंटपासून इकडल्या साईडचे 1.5 इंच घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे पॉईंट जोडून घ्यायचे. तर बघा टक्सची मार्किंग आपली कंप्लीट झालेली आहे. तर आता या साईडने जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आणि क्रॉसपट्टीसुद्धा कट करून घ्यायची. आता ही टक्सची मार्किंग दुसऱ्या पॅटर्नवर सुद्धा उमटून घ्यायची अशा पद्धतीने. तर बघा दोन्ही पॅटर्नवर टक्सची मार्किंग मी उमटून घेतली आणि हे टक्स डार्क करून घेत आहे, म्हणजे आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस लक्षात येईल. तर बघा आता हे पॅटर्न साईडला उचलून ठेवायचे. तर याच्यामध्ये आता मी दुसरी क्रॉसपट्टी करणार आहे. तर अशा पद्धतीने क्रॉसपट्टीवर ठेवून द्यायची आणि मोजून कट करून घ्यायची. तर बघा आता ह्या 4 क्रॉसपट्ट्या तयार केलेल्या आहे मी. आता या साईडला ठेवायच्या. आता या उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला बाहीची कटिंग करायची. तर अशा पद्धतीने डबल फोल्ड कपडा करायचा, व्यवस्थित करून घ्यायचं, परत त्याला एक फोल्ड करायचं. तर बघा अशा पद्धतीने कपडा 4 फोल्डमध्ये झालेला आहे. तर इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं बघा. अशा पद्धतीने बाहीच्या पुढे फोल्ड करण्यासाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करून याला पिना लावून घ्यायच्या. आता इथे बाहीची लंबाई प्लस 1/2 इंच घ्यायचं. तर बाहीची लंबाई होती 8.5 इंच, तर त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घेतले मी. तर 9 इंचवर इथे बाहीची लंबाई टाकली आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घेतले. वरच्या साईडने मी बाहीची बंद बाजू ठेवली आणि खालच्या साईडने ओपन बाजू. तर ओपन बाजूने 3 इंचवर डाऊन केलं, वरच्या साईडने 1.5 इंचवर डाऊन केलं आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आणि अशा पद्धतीने बाहीला शेप देऊन घ्यायचा. दंडगे 7 इंचवर टाकला आणि जोडून घ्यायचं. ही बाहीची घडी मी 8.5 इंचची टाकलेली आहे. आता हे मार्किंग कट करून घ्यायची. इथे एक कट पाडून घ्यायचा, म्हणजे आपल्याला कुठून फोल्ड करायची बाही ते समजेल आपल्याला. आता पुढचा 1/2 इंचचा खोल भाग द्यायचा बाहीचा. तर बघा बाहीची कटिंग कंप्लीट झाली आहे. आता हा जो उरलेला कपडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला गळ्याच्या पायपिंगच्या पट्ट्या काढायच्या आहे क्रॉसमध्ये. तर बघा अशा पद्धतीने
तर अशा पद्धतीने मी स्केलच्या मदतीने ह्या पट्ट्या काढून घेतल्या. तर तुम्ही हवं तर 1.5 इंचाच्या टेपनं मोजून सुद्धा कट करू शकता पट्ट्या. तर बघा 4 पट्ट्या कट केलेल्या आहेत मी ह्या. आता याच्यामध्ये आपल्याला पाठीवरची पट्टी काढायची आहे. तर पाठीवरची पट्टी 1.5 इंच किंवा 2 इंच ठेवायची. तर ही पाठीवरची पट्टी झाली. आता ही आपली लूप पट्टी आणि याच्यामध्ये हुक पट्टी. तर बघा पूर्ण ब्लाऊजची कटिंग आता कंप्लीट झालेली आहे. आता आपण स्टिचिंग बघायची आहे. तर सर्वात अगोदर इथे बघा जो आपला बाहीचा पुढचा भाग आहे त्याला अशा पद्धतीने निशाण करून घ्यायचे, म्हणजे आपल्या लक्षात राहील जोडताना कोणता पुढचा भाग आहे तो. तर इथं आता आपल्याला 1/2 इंच शिलाई टाकून घ्यायची बाहीची. अशा पद्धतीने 1/2 इंच मुडपायचं आणि याच्यावर एक शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाहीवर सुद्धा शिलाई टाकून घ्यायची. बाहीला जिथं मुडपायचं आपण कट पाडलेला आहे तिथून बाही अशा पद्धतीने मुडपायची आणि शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाहीवर सुद्धा शिलाई टाकून घ्यायची. तर ह्या दोन्ही बाह्या रेडी करून मी बाजूला ठेवून देतो. आता हा बॅक पॅट रेडी करायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने याला 4 फोल्डमध्ये करायचं आणि टक्सचे छोटंसं कट पाडून घ्यायचा. अशा पद्धतीने इथे आपल्याला साधारणतः 1/2 इंच शिलाई घेऊन 4 इंच उंचीचा टक्स टाकून घ्यायचा. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा 4 इंच उंचीचा टक्स टाकून घ्यायचा. तर दोन्ही साईडले मी सारखेच टक्स टाकून घेतले. आता बघा जी आपण कमरपट्टी काढलेली तिला 1/2 इंच फोल्ड करायचा आणि शिलाई टाकून घ्यायची. पाठीवरली पट्टी जोडायसाठी ब्लाऊजला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आणि इथे साधारणतः 1/2 इंच कट करायचं, म्हणजे आपली पाठीवरची पट्टी अगदी व्यवस्थित बसेल बघा. तर आता आपण त्याला पट्टी जोडून घ्यायची. आता पट्टीवर दाबटीप टाकून घ्यायची. परत अशा पद्धतीने पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि शिलाई टाकून घ्यायची. शिलाई टाकून झाल्यावर दोन्ही साईडला जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. बघा खूप छान अशी आपली पाठीची पट्टी बसलेली आहे. आपला बॅक पार्ट कंप्लीट झाला. आता साईडला ठेवायचा. आता फ्रंट पार्टची जे आपण टक्सची मार्किंग केलेली आहे त्याच्यावर अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची. जे आपण निशाण केलेले त्याच्यावर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टक्स टाकून घ्यायची. साधारणतः टक्सची रुंदी 1/2 इंच घ्यायची. डबल शिलाई टाकून घ्यायची. तर अशाच पद्धतीने हे 4ही टक्स टाकून घ्यायचे. डबल शिलाई टाकून घ्यायची. तर बघा आपले 4ही टक्स टाकून झालेले आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्या पॅटर्नवर सुद्धा टक्स टाकून घ्यायची.
तर दोन्ही पॅटर्नवर आपले टक्स टाकून झाले बघा अशा पद्धतीने. तर हे दोन्ही पॅटर्न टक्स टाकून रेडी झाले. आता याला बघा क्रॉसपट्टी लावायची. तर अशा पद्धतीने ह्या दोन्ही क्रॉसपट्ट्या व्यवस्थितपणे समोरासमोर ठेवायच्या. साधारणतः अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई टाकायची. या साईडने जे एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे तो कट करून घ्यायचा. आता हा पॅटर्न अशा पद्धतीने आत फोल्ड करून घ्यायचा आणि इथे अशा पद्धतीने टिप टाकून घ्यायची. पॅटर्न अशा पद्धतीने वरती काढून घ्यायचा. तर बघा आपली क्रॉसपट्टी जोडून तयार झाली. सेम याच पद्धतीने दुसऱ्या पॅटर्नला सुद्धा क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. तर दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या जोडून झाल्या माझ्या. आता हे दोन्ही पॅटर्न एकमेकाला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. अगदी व्यवस्थित आले का नाही? तर अगदी व्यवस्थित आले बघा दोन्ही पॅटर्न. आता बघा ही 2 इंचची जी आपण पट्टी काढलेली तिला अशा पद्धतीने खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करायचं आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायची. ही हुकपट्टी आहे. तर हुकपट्टी आपल्याला डाव्या साईडला जोडायची असते. आता हिला दाब टीप मारून घ्यायची. परत आतमध्ये फोल्ड करून एक शिलाई टाकून घ्यायची. आता इथे परत एक फोल्ड करायचा अशा पद्धतीने आणि शिलाई टाकून घ्यायची. तर बघा ही आपली हुकपट्टी जोडून तयार झाली. आता दुसऱ्या साईडला आपला लूपपट्टी जोडायची आहे. तर आपण लूपपट्टीसाठी जी पट्टी काढलेली आहे तिलाही खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करायचं आणि शिलाई टाकून घ्यायची. आता हा पॅटर्न उलटा ठेवायचा आणि याच्यावर ही पट्टी ठेवायची आणि अशा पद्धतीने पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन पट्टी जोडून घ्यायची. इथे जे धागे निघले ते कट करून घ्यायचे. आता पट्टीला अशा पद्धतीने एक फोल्ड करायचं, परत डबल फोल्ड करायचं आणि मधातून पट्टीच्या मधातून शिलाई टाकून घ्यायची. आणि जे एक्स्ट्रा पट्टी ती कट करून घ्यायची. खालच्या साईडने जे धागे निघले ते कट करून घ्यायचे. आता हे दोन्ही पॅटर्न एकमेकाला जोडून बघायचे व्यवस्थित आले का नाही. तर दोन्ही पॅटर्न अगदी व्यवस्थित आले. थोडंसं वरच्या साईडने एक्स्ट्रा झालं ते कट करून घ्यायचं. तर हे पॅटर्न एकमेकावर ठेवून अशा पद्धतीने गळ्याची उंची मोजून घ्यायची. तर बघा थोडंसं एक्स्ट्रा होत आहे. 6.5 इंचाची आपली गळ्याची उंची आहे. तर जे एक्स्ट्रा होतं ते कट करून घेतलं. आता पाठीमागच्या गळ्याची सुद्धा जो एक्स्ट्रा आहे तो कट करून घ्यायचा आणि हा पाठीमागचा भाग अशा पद्धतीने सरकट ठेवायचा आणि त्याच्यावर हे पॅटर्न उलटे ठेवायचे अशा पद्धतीने आणि साधारणतः अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची शोल्डरवर. दोन्ही साईडने शोल्डर जोडून घ्यायचे बघा. अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. डबल शिलाई टाकायची. तर हा पॅटर्न साईडला उचलून ठेवू. आता पहिले आपण ज्या गळ्याच्या क्रॉसमध्ये पट्ट्या काढायच्या त्या अशा पद्धतीने क्रॉसमध्ये जोडून घ्यायच्या बघा. अशा क्रॉसमध्ये एकमेकावर ठेवायच्या आणि शिलाई टाकून घ्यायची. तर सेम याच पद्धतीने चारही पट्ट्या जोडून घेतल्या मी आणि
जिथे कुठे एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून घ्यायचा. आता पट्टीला अर्धा इंच फोल्ड करायचा आणि शिलाई टाकून घ्यायची. बघा पूर्ण पट्टीवर अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची. तर बघा पूर्ण पट्टीला शिलाई टाकून घेतली. आता हा ब्लाऊज घ्यायचा. आता पट्टीला पुढच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करायचं आणि गळ्यावर ठेवायचं. साधारणतः पाव इंच मार्जिन घेऊन अशा पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची. लक्षात ठेवा जिथे गळ्याचा गोल आकार आहे तिथे अशा पद्धतीने दोन्ही हाताने ब्लाऊज अशा पद्धतीने गोल फिरून घ्यायचं आणि शोल्डरपाशी पट्टी थोडीशी खेचून लावायची म्हणजे आपला गळा खाली उतरणार नाही. जिथे आपल्या गळ्याचा गोल आकार आहे तिथे अशा पद्धतीने दोन्ही हाताने कपडा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा म्हणजे आपली पायपिंग उलटी पडणार नाही आणि गळा एकदम व्यवस्थित गोल बसेल. तर सारख्याच पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची, कमी जास्त करायची नाही. तर पूर्ण पट्टी गळ्याला जोडून झाली. आता इथं अर्धा इंच कपडा थोडासा एक्स्ट्रा घ्यायचा पुढं कट करून आणि तो कपडा आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची. तर पूर्ण पट्टी मी गळ्याला जोडून घेतली. आता अशा पद्धतीने थोडंसं नखानं प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपली शिलाई व्यवस्थित येईल. तर अशा पद्धतीने आता ही शिलाई वरच्या साईडने करायची आणि पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि तुम्हाला पाहिजे तेवढी जाड किंवा बारीक पायपिंग करून घ्यायची. तर अशा पद्धतीने थोडा थोडा कपडा मुडपत पायपिंग करायची. बघा जिथे गळ्याचा गोल आकार आहे तिथं अशा पद्धतीने थोडंसं गोल फिरून घ्यायचं दोन्ही हाताने कपडा म्हणजे कसं आपली गळ्याचा आकार एकदम गोल येईल. तर पूर्ण गळ्याला पायपिंग करून झाली. आता इथे या साईडला बघा आपल्याला लूप करण्यासाठी निशाण करून घ्यायची. तर अशा पद्धतीने मशीनवरच लूप करून घ्यायची. तर 5 निशाण केले मी, तर 5 लूप करणार आहे. तर अशा पद्धतीने मशीनवर लूप करून घ्यायची. तर बघा मशीनवर लूप करून झाले. तर बघा खूप छान असा गळ्याचा गोल आकार आलेला आहे आपला आणि पायपिंग सुद्धा खूप छान आलेली आहे. आता जो आपला बॅक पार्ट आहे त्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि याचा सेंटर काढायचा. सेंटरवर इथे एक पॉईंट करायचा आणि या पॉईंटवर अशा पद्धतीने हे फ्रंट पार्टची पॅटर्न ठेवायची आणि या पॅटर्नला पिना लावून घ्यायच्या. आता या सेंटरवर ह्या फ्रंट पार्टचा सेंटर ठेवायचा आणि अशा पद्धतीने चेक करायचं. कुठं एक्स्ट्रा झालेलं असेल तर ते कट करून घ्यायचं. तर बघा जिथे कुठे एक्स्ट्रा झालेलं असेल ते कट करून घ्यायचं. या साईडने सुद्धा चेक करून घ्यायचं व्यवस्थित आले का नाही पॅटर्न. तर या साईडने थोडंसं एक्स्ट्रा होत आहे तर कट करून घेतलं मी. दुसऱ्याही साईडने चेक करायचं, एक्स्ट्रा होत असेल तर कट करून घ्यायचं. तर आता बघा आता आपण बाही जोडून घेऊया. तर बघा ह्या बाह्या घेतल्या मी आणि याचा अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचा आणि शोल्डरचा सेंटर आणि बाहीचा सेंटर एकमेकावर ठेवायचा आणि अशा पद्धतीने बाही जोडून घ्यायची. बाही लावताना कुठेही खेचायची नाही, अगदी व्यवस्थितपणे लावून घ्यायची.
तर परत अशीच कलटवायची शिलाई आणि इथून परत एक शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा जोडून घ्यायची. तर दोन्हीही बाह्या जोडून घेतल्या मी. आता या साईडने चेक करून बघायचं की हे दोन्ही पॅटर्न व्यवस्थित आले का नाही. तर अगदी व्यवस्थित आले. आता इथे एक शिलाई टाकून घ्यायची सरळ बाजूनं. तर जे आपली ब्लाऊजची सरळ बाजू आहे त्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. सेम दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई टाकून घ्यायची. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता या ब्लाऊजला उलटं करून घ्यायचं बघा. अशा पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे उलटं करून घ्यायचं आणि इथे एक शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई टाकून घ्यायची. तर दोन्ही साईडने फिनिशिंगच्या शिलाया टाकल्या मी. आता हे ब्लाऊजच्या पिना काढून घ्यायच्या आणि जे आपलं मापाचं ब्लाऊज आहे ते घ्यायचं, त्याच्या उका काढून घ्यायच्या. आता हे दोन्हीही ब्लाऊज अशा पद्धतीने एकमेकाला जोडून बघायचे. तर बघा आता जितके उरले त्याला एक फोल्ड करायचा आणि डबल फोल्ड करायचं. बघा 4 फोल्डमध्ये करायचं आणि किती उरले ते बघायचं. तर 1.5 इंच उरलेलं आहे. इथे दंडगेर टाकायचा. तर बाहीचा दंडगेर आहे 5 इंच. इथे बघा मुंड्याचं माप अशा पद्धतीनं ब्लाऊजहून मोजून घ्यायचं. तर इथं मुंडा आलेला आहे 8 इंच. तर इथे 8 इंचावर माप टाकायचं आणि इथे कमरेच्या साईडने 1.5 इंच टाकून हे तिन्ही निशाण अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. ब्लाऊजची फिटिंग करताना हे तिन्ही निशाण जर एकाच रेषेमध्ये येत असतील तर ब्लाऊजची फिटिंग खूप छान बसते बघा आणि आपली ब्लाऊजची फिटिंग चुकत नाही. तर बघा शिलाई टाकून घ्यायची या रेषेवर. आता परत याच्या साईडला एक शिलाई टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा फिटिंग करून घ्यायचं. मैत्रिणींनो, खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊज शिवायची आणि अशा पद्धतीने ब्लाऊज जर शिवसान तुम्ही तर तुमचा ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑल वर सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि याच्यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल कमेंट करून ते पण सांगा. त्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवीन. धन्यवाद.